डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, तर जेही विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेणार आहे तर त्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक, त्यानंतर त्यांना जो कॅपराऊंडचा फॉर्म आहे हा कधीपासून सुरू होणार आहे, मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे बाकी असेल, म्हणजे तुमचे जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असेल तर तुम्ही उद्यापर्यंत म्हणजे 22 तारखेपर्यंत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा, त्याप्रकारे आपला फॉर्म भरा आणि आपले जे डॉक्युमेंट्स आहे हे जवळ जेही तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन करून घ्या। आणि त्यानंतर फॉर्म संपल्यानंतर बघू शकता की विद्यार्थ्यांची जी पहिली मेरिट लिस्ट आहे ही कधी लागणार, तर 25 तारखेला सध्या जो टाइम टेबल आहे त्या टाइम टेबलनुसार 25 तारखेला तुमची मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे साईटवर। ठीक आहे, मेरिट लिस्ट आपल्याला चेक करावी लागेल, त्यामध्ये आपला मेरिट नंबरसुद्धा चेक करावा लागेल। समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या मेरिट लिस्टमध्ये जर काही अडचण आली, कोणाची कास्ट चुकली किंवा कास्टसुद्धा कन्वर्ट होतात, जे विद्यार्थी रिसिप्ट देतात त्या विद्यार्थ्यांची कास्ट ओपनमध्ये जाऊ शकतात, त्यामुळे त्यांना जेही मेरिट लिस्ट असते प्रोविजनल मेरिट लिस्ट त्यामध्ये संपूर्ण माहिती चेक करणं गरजेचं आहे। लिस्ट लागल्यानंतर आपण तर माहिती देऊच, परंतु विद्यार्थ्यांनी जो टाइम टेबल आहे यावरती सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे। समजा तुमच्या मेरिट लिस्टमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही ज्या ठिकाणावरून तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहे तिथे तुम्ही 26, 27 आणि 28 या 3 दिवसामध्ये तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे यामध्ये तुम्ही एडिट करू शकता, म्हणजे त्यांच्याकडून तुमचा जोही डाटा हा करेक्ट होऊन जाणार। आणि त्यानंतर 30 तारखेला बघू शकता, तर 30 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि 30 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही किंवा फॉर्ममध्ये एडिटसुद्धा करू शकणार नाही आहे। अशा प्रकारे तुमची ही फॉर्म आणि मेरिट लिस्टची जो टाइम टेबल आहे हा, आणि त्यानंतर सुरू होणार आहे तुमचा तो म्हणजे कॅप राऊंड 1। तर कॅप राऊंड 1चा फॉर्म तुम्हाला 31 तारीख ते 2 तारीख म्हणजे 31, 1 आणि 2 असे 3 दिवस देण्यात येणार आहे। या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॅप राऊंड 1चा फॉर्म भरायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कॉलेजेस ॲड करू शकता। संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा तुम्हाला संपूर्ण A to Z माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यानंतर बघू शकता कॅप राऊंड 1चा जो रिझल्ट आहे हा 4/8/2026ला जाहीर केला जाणार आणि त्यानंतर तुम्हाला 5 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत तुमचा जो प्रवेश आहे, ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। आणि यामध्ये बघू शकता तुम्हाला 2 ऑप्शन मिळणार आहे, एक मिळणार आहे तुम्हाला फ्रीज आणि दुसरं मिळणार आहे तुम्हाला बेटरमेंट। तर बेटरमेंटवाले विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा आणि फ्रीजवाल्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, जर तुम्हाला 1 नंबरचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला ॲडमिशन कंपल्सरी घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही दुसरा राऊंड ट्राय करू शकता बेटरमेंट करून। आणि बेटरमेंटमध्ये तुम्हाला जे राऊंड 1ला कॉलेज मिळालेलं आहे हे तुमच्याकडे रिझर्व राहू शकते आणि तुम्ही परत एक राऊंड ट्राय करू शकता। संपूर्ण माहिती तुम्हाला आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि राऊंड 1 संपला की त्यानंतर राऊंड 2चे सुद्धा वेळापत्रक उपलब्ध झालेले आहे। वेळापत्रक तुम्ही सुद्धा चेक करू शकता, जी साईट आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार, त्या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण जे वेळापत्रक आहे एकदा चेक करून घ्या। त्यानुसार आपले जेही आता पुढील प्रोसेस असेल ती प्रोसेस तुम्ही करू शकता। आपण विचार करू की साधारणतः संपूर्ण आता जे 22 तारखेपर्यंत फॉर्म आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालेले असू शकतात। 22 तारखेपर्यंत कोणी राहिलं असेल तर आजच्या डेटमध्ये फॉर्म भरा, उद्या व्हेरिफिकेशन करून घ्या, म्हणजे तुम्ही सुद्धा मेरिट लिस्टमध्ये येऊ शकता। तर अशा प्रकारे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थ्यांसाठी मेरिट लिस्ट, प्रोविजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट आणि कॅप राऊंड 1चे जे वेळापत्रक आहे ही उपलब्ध झालेले आहे। या प्रकारे आता तुमची प्रोसेस चालणार आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।